हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। किशोरी पेडणेकरांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधली राखीव जागा हॉटेल व्यावसायिकाला भाडेतत्वावर दिली। किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचा आरोप। मुंबईतल्या NSCI डोम इथं लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू। ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला का याचा पोलिसांकडून तपास। पुण्यात हाऊस पार्टीवर पोलिसांचा छापा। अनेक तरुण आढळले मद्यधुंद अवस्थेत। काही अंमली पदार्थही पोलिसांनी केले जप्त। महागाई अनियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे सूत्र। गॅस दरवाढीवरून शरद पवारांच्या मोदी सरकारवर हल्लाबोल। माजी खासदार नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी नवनीत राणांचं नाव चर्चेत। धाराशिवच्या लोहारामध्ये मंदिराच्या जागा वाटणीवरनं 2 गटात तुफान हाणामारी। 20 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड्यावर। उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या पतीला स्ट्रेचर अभावी पाठीवर उचलून नेण्याची वेळ। गॅस दरवाढीचा सामान्यांना फटका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांनी वाढ। बातमी मोठी आहे। मुंबईतल्या NSCI वरळी डोम इथं लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट होतं आणि त्यावेळी एका तरुणाचा मृत्यू झालाय। ऋषभ गांगुर्डे असं मृत तरुणाचं नाव आहे। प्राथमिक तपासामध्ये तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणी सगळ्या बाजूने तपास सुरू असल्याचंही बोललं जात आहे। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं हेही समोर आलंय। आता या मृत्यू झालेल्या तरुणासोबत एक तरुणी सुद्धा होती आणि तिनंही मोठ्या प्रमाणात मद्य सेवन केलं होतं अशी माहिती आहे। दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं होतं। तरुणाचा मृत्यू झाला आणि तरुणीची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती आहे। विशेष म्हणजे गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या प्रकारानंतर ताडदेव पोलिसांनी वरळीच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी नाकारली होती। मात्र वरिष्ठ पातळीवर या कॉन्सर्टला परवानगी मिळाली अशी सूत्रांची माहिती आहे। मीडिया के मार्फत से मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में है, मैं हर चीज को मैनेज कर सकता हूँ, मैं टाइम को मैनेज कर सकता हूँ। तो ये जब जो चीजें अगर चलेगी जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूँ, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। आपल्यासोबत वैदेही कर्णिक जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, आपण पाहतोय या ठिकाणी हा कॉन्सर्ट जो आहे तो कुणी आयोजित केला होता आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था कुणावर जबाबदारी होती? नक्कीच मृगा, काल मुंबईतील वरळी डोम NSCIच्या इथे जे लाईव्ह कॉन्सर्ट झालं त्या दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता। या दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू होता की मृत्यूचं कारण नक्की काय आहे। तर आता मृत्यूचं कारण असं समोर आलेलं आहे की त्या मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यांनी झाला होता। पोलीस या संदर्भात अजून तपास करत होते की ड्रग्सशी काही संबंध आहे का किंवा अजून काही मद्यप्राशन केल्याने काही मृत्यू झाला का याचा तपास सुरू होता। पण आता हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यू झाल्याचं समोर येतंय। याच दरम्यान इथे तैनात केलेले खासगी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक यांच्या भूमिकेची सुद्धा पोलीस कसून चौकशी करतायत। याच दरम्यान ताडदेव पोलीस तपास पथक
कार्यक्रमाच्या आयोजकांची बँक खाती आणि डिजिटल व्यवहारांची सुद्धा तपासणी केली जाते. प्रकरणी 8 ते 10 जणांची ताडदेव पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे. आणि असं बघायला गेलं तर या कॉन्सर्टसाठी पोलिसांनी आधी परवानगी नाकारली होती, परंतु काही वरिष्ठ पातळीवरती जाऊन परवानगी मिळाली होती या कॉन्सर्टसाठी. आणि जसं नेस्को काही महिन्यांपूर्वी गोरेगाव नेस्को प्रकरण झालं, तसंच त्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मृगा, नक्कीच धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की प्रथम परवानगी नाकारली गेली होती, मात्र वरिष्ठ पातळीवर सूत्र हलवून ही परवानगी मिळवली गेली असं पाहायला मिळत आहे. आता नेमका तपास पोलीस पुढचा करतायत. आता मुंबईमधल्या वरळी डोममध्ये झालेला हा प्रकार कॉन्सर्ट की रेव पार्टी होती असा प्रश्न उपस्थित होतोय. सोशल मीडियावर पोस्ट करताना वेअरहाऊस रेव पार्टी असा उल्लेख केला गेला आणि त्यामुळे आता नेस्को नंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर त्याचवेळी पुण्यामध्ये हाऊस पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. पुण्यामध्ये आळंदी मरकळ रस्त्यावर बंगल्यामध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आणि या पार्टीमध्ये अनेक तरुण तरुणी झिंगलेल्या अवस्थेत होते. या पार्टीमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे. प्रोजेक्ट एक्स असे या पार्टीला नाव दिलं गेलं होतं. विना परवाना दारू, साऊंड, झिंगलेले तरुण तरुणी असा मध्यरात्रीपर्यंत हा धांगड धिंगाणा सुरू होता. पुण्यातल्या हाऊस पार्टीवर कारवाई केली आहे. इथं छापा टाकला पोलिसांनी आणि या प्रकल्पाचं, या प्रोजेक्टचं नाव होतं प्रोजेक्ट एक्स. प्रोजेक्ट एक्स नावानं ही हाऊस पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये एकूण 107 पुरुष आणि 49 महिला होत्या. तर 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 3 व्यक्ती सुद्धा या पार्टीमध्ये होत्या. पार्टीमध्ये 9,22,000ची दारू सापडली. 10 प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स असलेले कप पॉट्स जप्त केलेत. काही अंमली पदार्थही जप्त या ठिकाणी केले गेलेत. एकूण 85 लाखांचा मुद्देमाल या पार्टीतून जप्त केला गेला. आयमान शेख यश चौधरींनी या पार्टीचं आयोजन केलं होतं असं कळतं. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती. परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा वेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे. त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIनं तस्करी विरोधी आता मोहीम राबवली आणि एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मध्यरात्री 2:30च्या सुमारास या ठिकाणी या धडक कारवाईमध्ये सुमारे 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केलं गेलं. या प्रकरणी तपास यंत्रणांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अजित आचरेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही अटक केली. अजित आचरेकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखाली युनियनमध्ये कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाशी संबंधित युनियनच्या पदाधिकाऱ्यालाच थेट तस्करीच्या प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि यावर खासदार संजय राऊतांनीही भाजपवर चांगलाच हल्ला केलाय. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही?
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। यावेळेस सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर टर्टल हॉटेल घोटाळा याबद्दलचा घोटाळा केला असा दावा केलाय आणि याबद्दलची काही कागदपत्र सोशल मीडियावर शेअर केलेत। किशोरी पेडणेकरांनी बीएमसी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केलाय। अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रीडापटूंसाठी असलेले 54 खोल्यांचे हे स्पोर्ट्स पर्सन्स हॉस्टेल नियमबाह्य पद्धतीनं टर्टल हॉटेलला पुढच्या 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। तर या कथित घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक्सवर टॅग करत या प्रकरणाची सखोल चौकशी करायची मागणी केली आहे। मठाचे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा अंधेरी क्रीडा संकुल टर्टल हॉटेल घोटाळा मार्च 2022चा पहिल्या आठवड्यात महापौर पदाची मुदत संपत असताना पेडणेकर ताईंनी खेळाडूसाठी असलेला अंधेरी क्रीडा संकुलचा 54 खोल्या ह्या पर्पल हॉटेलला 5 वर्षासाठी दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेमध्ये कुणाला पाठवणार यावरनं जोरदार चुरस निर्माण झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रचंड वेगानं घडामोडी घडतायत। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही राज्यसभेची जागा आता छगन भुजबळ त्या जागेसाठी इच्छुक होते। राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यासाठी नेत्यांची वर्षावरही बैठक झाली। आता या बैठकीनंतर पुन्हा भुजबळांच्या निवासस्थानी चर्चाही झाली होती। मात्र आता माजी खासदार नवनीत राणांचीही यात एंट्री झाली आहे। नवनीत राणांना जर राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा अशी अट टाकली गेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातली ही जागा छगन भुजबळांच्या गळ्यात पडते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन नवनीत राणा संधी मिळवतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। नवनीतताई ह्या जर सुनेत्रा वहिनींना भेटल्या असतील तर नक्कीच त्यांचा आदर आहे, त्यांचं स्वागतही आहे। पण भेटल्या नेमक्या कोण्या कारणाकरता? जर राज्यसभेची जागा जी सुनेत्रा वहिनींची रिक्त झालेली आहे त्या जागेकरता त्या भेटल्या असतील तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या कार्यकर्ता या नात्याने मला असं वाटतं की ती जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीची आहे, ती याच पक्षाची आहे। कारण या पक्षाला एक शिस्त आहे, या पक्षाला एक दरारा आहे। अजितदादा नावाचं एक मोठं वलय या पक्षाला आहे, त्यामुळं दुसऱ्या पक्षातले कोणी येतील आणि ते आम्हाला ही जागा द्या असं म्हणतील तर हे काही खेळणं किंवा एखाद्या दुकानातलं खेळणं म्हणता येणार। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत। माझ्याशी चर्चा झालेली आहे। त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील।